ओ दादा दादा, हां तुम्ही काल पण आला होतात? हो हो आलो होतो, पण एक गोष्ट विसरली हो. ती आमच्या गणपतीची कानाची बाली आहे ना, ती आम्ही आणून ठेवली आहे. हां हां, ते फक्त तुम्ही जरा व्यवस्थित लावा. नक्की नक्की तुम्ही आणून द्या आणि मी ती लावून देईन. हो हो चालेल चालेल. ओ दादा एक मिनिट सॉरी हा ऐका ना, तो गणपतीचा आपला मोदक आहे, तो मोदक हा मस्त एकदम केशरी रंगाने एकदम खूप छान दिसला पाहिला, एकदम खूप उठून दिसला पाहिला. काही काळजी करू नका, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं आम्ही करून देऊ. हो 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 ठीक आहे. हो हो. अरे अरे एक मिनिट ऐका ना प्लीज. हा ते आमचे गणपतीचे छोटेसे हुंदीर मामा, ते जरा मस्तपैकी दिसते मला, एकदम टुणटुणीत. उंदीर मामा असतातच प्रत्येक गणपतीच्या मूर्ती बरोबर, असं काय करताय तुम्ही? बेफिकर व्हा आणि तुम्ही जा, आम्ही तुम्हाला जशी पाहिजे तशी मूर्ती बनवून देऊ. ठीक आहे? वा 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 वा. आणि ऐका ना, ओ त्या बाप्पाचे पाठची कमान आहे ना, ती जरा मस्तपैकी गोल्डन. हे बघा, तुम्हाला एवढाच जर विश्वास नसेल ना, तर तुम्ही जा आणि तुम्ही दुसऱ्या मूर्तिकाराकडे जा. आमचा उगाचचा वेळ खाऊ नका. जा. ओ ऐका ना, जा बोललो ना. शिल्पकारा, ए शिल्पकारा, शिल्पकारा, ऐकतोयस ना? अरे कुठे शोधतोयस? मीच आहे. हो हो मीच. अरे बघतोयस काय? बाप्पा तुम्ही? हो हो मी. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, इथे येणारा प्रत्येक भक्त हा शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझ्याकडे येतो. त्याच्या वाणीमध्ये, कपड्यांमध्ये, रूपांमध्ये किंवा त्याच्या परिस्थितीत काहीही असो, ते महत्त्वाचे नाही. माझ्यासाठी प्रत्येक जीव हा समान आहे. कोणी श्रीमंत असो किंवा गरीब, कोणी मोठ्या थाटामाटात येऊ वा साध्या रूपाने, माझ्याकडे येताना त्यांच्या मनातला भाव आणि भक्ती हाच खरा दागिना आहे. म्हणून कोणत्याही भक्ताचा अपमान करू नकोस. त्याचा अपमान म्हणजे माझ्या भक्तीचा अपमान. भक्त माझ्याकडे आशीर्वाद मागायला येतो. भक्तीमध्ये भेदभाव नसतो लेकरा. प्रत्येक जण माझा आहे आणि माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. बाप्पा मला क्षमा करा, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. अशी चूक पुन्हा नाही होणार. तुम्ही माझे डोळे उघडले बाप्पा. ओ थांबा, मला माफ करा. तुम्ही काही काळजी करू नका. गणपतीची मूर्ती तुम्हाला जशी हवी तशी मी बनवून देईन. थँक्यू साहेब. त्वमेव विद्या जगदं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैव पुण्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं